पहाटे जेसीबीच्या सहाय्याने भंगार गोडाऊन आणि हॉटेल पाडण्याचा प्रयत्न, मोठे नुकसान। नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील नागजी भागातील हिरवेनगर वडाळा रोड येथे पहाटेच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। येथे असलेल्या भंगारच्या गोडाऊन आणि शेजारील हॉटेलवर अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्ती 3 जेसीबी आणि 2 डंपर घेऊन घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी भंगारचे गोडाऊन आणि बाजूच्या हॉटेलचा काही भाग पाडण्याचा प्रयत्न केला। यावेळी गोडाऊनमध्ये तसेच शेजारच्या हॉटेलमध्ये काही लोक झोपलेले होते। अचानक जेसीबीचा आवाज आणि तोडफोड सुरू झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। पहाटेच्या वेळी जेसीबी आणि डंपर आल्यामुळे सुरुवातीला परिसरातील नागरिकांना नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमण कारवाई सुरू असल्याचा संशय आला होता। मात्र काही वेळातच हा प्रकार अज्ञात व्यक्तींनी केलेली तोडफोड असल्याचे स्पष्ट झालं। या घटनेत भंगार गोडाऊन आणि हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। तसेच या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या काही शेळ्याही या तोडफोडीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या घटनेची तीव्रता आणखीन वाढली असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशिनरी घेऊन आलेल्या व्यक्तींनी केलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान ही कारवाई नेमकी कोणी केली? जमीन बळकावण्याचा प्रयत्न होता का? तसेच एवढ्या पहाटे जेसीबी आणि डंपर घेऊन आलेल्या व्यक्ती कोण होत्या याचा तपास होणं आवश्यक आहे। या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ये मेरी की जगह है, हमारे पास इसके 12.5 खरीदी का थे। यहाँ पर इनामदार ने आके ये सुबह 5 बजे आके जेसीबी ला के डंपर ला के तोड़ने की पूरा फेंक डाला है हमारा सामान। इसके बारे में हमारे को न्याय होना हमारा और हमारी भरपाई होना। ये हमारी खासगी मिलकत है, खासगी मिलकत को ऐसा आके तोड़ नहीं सकते तुम। बेकायदे से कब्जा कर रहे थे ये सर इसके ऊपर, हमारी खुद की प्रॉपर्टी के ऊपर। इसके वास्ते मेरे को इंसाफ चाहिए, इसके ऊपर कार्रवाई करना। कहाँ पे हुआ ये? हिरवेनगर वाला रोड। तुम्हारा नाम? जहांगीर सत्तार शाह। पहाटे 3 जेसीबी 2 डंपर 5-25 गुंड घेऊन काही लोक आले होते। त्यांनी हा सर्व तोडफोड केला। पब्लिक जमा झाली म्हणून ते पळून गेले। 2 डंपर होते, ते माल भरून घ्यायचा परिस्थिती होती। नाशिक जिल्ह्यात काय चाललं ते काही समजून नाही राहिलं मला। प्रोटेक्शनला गेलो होतो, कंप्लेंट द्यायला अजून घेतलेली नाही आहे। ते लोक येत आहे सांगत आहे, आम्ही प्रोटेक्शनला जाऊन आलो। मला काही प्रकार समजून नाही राहिला। माझी खरेदी प्रॉपर्टी आहे। 1980 पासून प्लान सँक्शन आहे त्याच्यावरती। कॉर्पोरेशनवाले याच्या पहिले कॉर्पोरेशनवाले आले होते, त्यांना घेऊन कॉर्पोरेशनला पेपर दाखवल्यावर त्यांनी सांगितलं का बरोबर तुमचं चुकीचं नाही आहे, तुमचं बरोबर आहे। त्यांनी प्रोटेक्शन काही गुंड मॅनेज करून हे सर्व काम केलेलं आहे। काही कळायचं म्हणजे मला काही कळतच नाही आहे। माझा काहीच कोणून संबंध नाही, कोणची एकही नोटीस नाही, कोणताही काही प्रकार माझ्याकडे झालेला नाही। ही जी कारवाई केली नाशिक महानगरपालिकेने केली का कोणी केली? नाही, हे प्रायव्हेट लोक होते, प्रायव्हेट जेसीबी होते। त्यांच्या गळ्यात महानगरपालिकेचे पट्टेसारखे दिसत होते। त्या लोकांना असं वाटायला पाहिजे का हे कॉर्पोरेशन करते। पहाटे 5 वाजता हे प्रकरण झालेलं आहे। 3 जेसीबी 2 डंपर होते आणि 25-30 गुंड लोक होते। पब्लिक जमा झाल्यानंतर आम्हाला माहिती पडलं, आम्ही व्यवस्थित ते पळून गेले। कोणतं ठिकाण आहे? हे हिरवेनगर नागजी रोड। तुमचं नाव? फारुख शेख।